असं हे आरतीचं ताट आणि पिठोरी पूजेचा फुलोरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते। त्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पिठोरी पूजनाचा फुलोरा। त्यासाठी मी कणिक घेतली, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि ही कणिक घट्ट भिजून घेते। अशी कणिक घट्ट भिजून घ्यायची, जसे पुरीला आपण भिजवतो ना तशी करायची, जास्त पातळ नाही करायची। आता याच्यावर 1 चमचा तेल लावून घेते आणि 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देते। ही कणिक मुरते तोपर्यंत बैलाच्या पूजनासाठी ज्वारीच्या ठोंबऱ्याचा घाट तयार करू। घाट तयार करण्यासाठी मी हे ज्वारीचा ठोंबरा घेतला। हा ज्वारीचा ठोंबरा कसा शिजवायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ठोंबरा टाकून घेते। माझ्या रेसिपीज, ओरिजिनल रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आता एवढा ठोंबरा घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये हळद टाकते आणि बारीक करून घेते। असा हा घाट तयार आहे। हे पोथीचं पान आहे, कुठं अळीचं पान म्हणतात याला, कुठे चंकुरीचं पान म्हणतात, असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहे। आणि याच्यावर हा घाट काढते। बैलाच्या पूजनासाठी घाट तयार झालेला आहे, ठोंबऱ्याचा घाट तयार झालेला आहे। तोपर्यंत कणिक पण आपली मुरलेली आहे। आता ही थोडीशी चोळून घ्यायची, यातला लहानसा गोळा काढून घेते। आता सुरुवातीला आपण कणकेचे दिवे करू, त्यासाठी 5 गोळे सारख्या आकाराचे तोडून घेते। पूजनासाठी दिवे बनवून घेते। 1 गोळा घेतला, थोडेसे कणिक लावून घ्यायची आणि असा 1 अंगठा आणि हे 4 बोटं याच्या साहाय्याने हा कणकेचा दिवा तयार करायचे। असे आरतीसाठी आपल्याला 5 दिवे तयार करायचे आहे। बघा किती छान दिसते। असे हे 5 दिवे तयार झाले। आता लहानसा गोळा घ्यायचा आणि तो गोल करायचा आणि थोडंसं पीठ लावायचं याला आणि याची मुठ्ठ्या करायच्या। कुठल्याही आरतीच्या ताटात मुठ्ठ्या असल्याच पाहिजेत। ह्या मुठ्ठ्या हे अशा बोटाच्या साहाय्याने करायच्या। आता हे दिवे आणि मुठ्ठ्या एका ताटात काढून घेते। कणकेचा लहानसा गोळा घेतला, तो गोल करायचा आणि याच्या फणीच्या आकाराचा फण्या करायच्या। अशा 5 फण्या करायच्या आणि याला फणीसारखा आकार द्यायचा हे चमच्याने। हे बघा फणीसारखा आकार दिलेला आहे। अशा ह्या फण्या काढून घेते बाजूला। असा लहानसा कणिकचा गोळा घेतला आणि तो हाताला थोडासा गोल करायचा आणि पोळपाटावर सारख्या आकारात गोल करून घ्यायचे। याची आपल्याला वेणी करायची आहे। वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी पद्धत असते। ह्या पिठोरी व्रताची पूजनाची पद्धत अलग अलग असू शकते, परंतु महाराष्ट्रात हे अशा पद्धतीने याचा फुलोरा केला जाते। हे मधातून तोडायची आणि याची वेणी घालायची। बघा किती छान दिसत आहे नाही का। अशी ही वेणी तयार आहे। अशा 5 वेण्या तयार करायच्या। अशा ह्या वेण्या काढून घेते
तयार झालेल्या. हे पोळी ज्या उंड्याची करतो तेवढा उंडा घ्यायचा आणि कणकेला लावून घ्यायचा. याची पोळी लाटून घेते. तुम्ही इथपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहत आले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पोळी लाटून झाली. ही वाटी घेतली या आकाराच्या. हे पुऱ्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या. अशा ह्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अशा 10 तयार करायच्या आहेत. तर अजून राहिलेल्या मी करून घेते. अशा 10 पुऱ्या लाटून तयार आहेत. आता याच्यातली एक पुरी घ्यायची आणि हे पुरण आहे चणा डाळी आणि साखरेचं. या पुरणाचा असा गोळा घ्यायचा आणि हा मधोमध ठेवायचा. आणि याची अशी करंजी तयार करायची. अशा ह्या 5 करंज्या तयार झालेल्या आहेत. अशा ह्या 5 करंज्या तयार झालेल्या आहेत. ही जी पुरी आहे याच्यामध्ये थोडंसं पुरण टाकायचं आणि याच्या नारळ तयार करायचे. असे 5 नारळ तयार करायचे. असे 5 नारळ ठेवते. पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतला आणि याची पुरी लाटून घेते. अशा 5 पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आता हे तेलात तळून घेते. तेल गरम झालेलं आहे. असं हे सगळा फुलोरा मी तळून घेते. दिवे ताव्यावर थोडेसे भाजून घेते. पोळ्याच्या दिवशी पिठोरी व्रतसुद्धा असते. पिठोरी व्रताच्या पूजेसाठी असा फुलोरा तयार करायचा. हे 5 पुऱ्या, 5 पुरणाच्या करंज्या, 5 नारळ, वेण्या, फण्या आणि काकडी असा हा फुलोरा बघा किती छान दिसते. पिठोरी पूजनासाठी हा फुलोरा तयार आहे. आणि पोळ्याच्या पूजनासाठी म्हणजे जेव्हा आपण बैलाची पूजा करतो आणि पिठोरीची पूजा करतो तेव्हा हे असं ताट तयार करायचं. 5 दिवे मोठ्या, खायच्या पानास 2 पानं आणि पैसा आणि सुपारी हा असा विळा तयार करायचा. आणि हा घाट, हळद कुंकू अक्षत आणि हा करदोडा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.